संगमेश्वरमध्ये बाप्पाला चक्क होडीतून आणण्यात आलेलं आहे। भातगाव आणि करसुळे गावाला जोडणारी खाडी आहे आणि त्याच ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं चक्क होडीतून आगमन झालंय। पूर्वी तळणवळणाची साधनं नव्हती आणि म्हणून गणपती कसे घरी आणले जायचे हे पुढच्या पिढीला कळण्यासाठीच ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे। गणपती बाप्पाची खास दृश्य आपल्यापर्यंत घेऊन आलेत आमचे प्रतिनिधी अमोल कलये। कोकणामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। संगमेश्वर मधल्या भातगाव या भागामध्ये चक्क होडीतून गणपतीचं आगमन झालेलं आहे। आपण बघताय की होडीतून या गणपतीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने या गावामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो। आजपासून या गणेशोत्सवाला खऱ्या अर्थानं जी याची सुरुवात झालेली आहे। आम्हाला होडीतून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही आता होडीतून आणत आहोत आणि पूर्वीपासून चालत आलेलं आहे, त्यामुळे आम्हाला होडी आणणं जरा सोयीस्कर वाटतं आहे आणि गाडी आणण्यासारखा कुठून पर्याय नाही आहे। या गावामध्ये होडीशिवाय त्यांना पर्याय नाही आहे, त्यामुळे हे गणरायाचे आता चक्क होडीमधून या ठिकाणी आपल्या भक्तांच्या घरी विराजमान होणार आहेत आणि पुढचे काही दिवस 7 दिवस असतील 11 दिवस असतील आता गणपती आपल्या भाविकांकडून सेवा करून घेताना आपल्याला पाहायला मिळेल। अमोल कलये, साम टीव्ही, संगमेश्वर, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।